आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। जालन्यात आज जनाक्रोश मोर्चा। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी हा मोर्चा निघणार। तर भाजप आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर आणि मनोज जरांगे यांच्यासह संतोष देशमुखांची कन्या आणि भाऊ सुद्धा मोर्चात सहभागी होणार। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज केस न्यायालयामध्ये सुनावणी। तर आरोपी विष्णू चाटेवर आज सुनावणी होणार। टोरेस घोटाळ्यात फसवणूक झालेल्यांनी गुंतवणुकीसंदर्भात माहिती देण्याचं पोलिसांचं आवाहन। टोरेस घोटाळ्यामध्ये आतापर्यंत 3 जणांना अटक। टोरेस कंपनीचा सीए अभिषेक गुप्ताच्या याचिकेवर आज सुनावणी। तर मी घोटाळा उघडकीस आणला, माझ्या जीवाला धोका, गुप्ताकडून संरक्षणाची मागणी करत हायकोर्टात याचिका। घोटाळ्यामागे युक्रेनमधील माफिया असल्याचाही दावा। नवी मुंबईमध्ये टोरेस घोटाळ्यातील तक्रारदारांची संख्या आता 200हून अधिक। तर 200 पेक्षा जास्त तक्रारदारांनी पोलिसांशी संपर्क साधला। तक्रारदारांची संख्या वाढण्याची सुद्धा शक्यता। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये 50% महिलांना तर उर्वरित 50%मध्ये तरुणांना संधी देणार। प्रस्थापितांना संधी देणार नाही, बैठकीत शरद पवारांकडून स्पष्ट। सुनील तटकरेंची आज पत्रकार परिषद। तर आयुष्यामध्ये कधीही बापलेख शब्दाचा वापर केला नाही। तटकरे आज काय खुलासा करणार याकडे सर्वांचं लक्ष। छत्रपती घराण्याच्या खासगी जमिनी आणि इतर मालमत्तांना कायमची सूट। उदयनराजेंच्या लिनियन वारसांना आता कायमची सूट देण्याचा हा निर्णय महसूल आणि वन विभागाचा मोठा निर्णय। उद्धव ठाकरे आज बाळासाहेबांच्या स्मारकाची पाहणी करणार। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण। तर पत्रकार परिषद घेऊन ठाकरे काय माहिती देणार याकडे लक्ष।